नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या विविध जाहिराती ऑलरेडी आलेल्या आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये विविध विभागाच्या अनेक जाहिराती येणार आहे। त्याच पद्धतीने जे काही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे यांच्या ग्रुप सी च्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पदभरती सध्या चालू आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आहे आणि त्या आरोग्य विभागामध्ये सुद्धा पदभरती येऊ शकते। त्याच पद्धतीने कालच शासनाचा महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग याने या अंतर्गत असणारा राज्य कामगार विभाग यांच्यामध्ये विविध पदांची पदभरतीसाठी जो काही रिक्रुटमेंट क्रायटेरिया असतो त्याचं एक डिटेल नोटिफिकेशन जारी केलेलं आहे। त्याच पद्धतीने आज आपण पूर्ण डिटेल बघणार आहोत की यामध्ये कोणकोणती पदे आहे, त्यांची क्वालिफिकेशन काय काय आहे, त्यांची वयोमर्यादा काय आहे आणि शैक्षणिक पात्रता कोणकोणती असणार आहे। तर हे बघा, कालचा महाराष्ट्र शासनाचा हे राजपत्र आहे आणि या राजपत्रामध्ये जे काही विविध पदे आहे जसे की परिसेविका आहे, त्याच पद्धतीने औषध निर्माता आहे, त्याच पद्धतीने ECG टेक्निशियन आहे, फिजिओथेरपिस्ट आहे आणि नळ कारागीर आहे। या 5-6 पदांचं रिक्रुटमेंट क्रायटेरिया आपल्याला डिटेल दिलेला आहे। यामध्ये आपण सर्वात सुरुवातीला बघणार आहोत जो काही आपला महाराष्ट्र शासन आहे त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग आहे आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत हा जो काही आहे राज्य कामगार विमा योजना, राज्य कामगार विमा योजना ही या कार्यरत विविध सरकारी दवाखाने आहे। या राज्य कामगार विमा योजना यांची जे काही विविध हॉस्पिटल असतात हे साधारणतः जिल्हा स्तरावर असतात आणि या जिल्हा स्तरावर जे काही हॉस्पिटल असतात, जे काही महाराष्ट्र शासनातील कामगार आहे, विविध कारखाने आहे, तेथील जे काही कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गामधील जे काही व्यक्ती असतात त्या कुटुंबांसाठी हे हॉस्पिटल चालू असतात आणि यामध्ये या कामगाराला अतिशय कमी शुल्क आकारून हे जे काही आपण इन्शुरन्स स्कीम म्हणतो किंवा जसं आपलं हेल्थ इन्शुरन्स असतो त्याच पद्धतीने हा विभाग कार्यरत राहतो आणि या विभागामध्ये जे काही आहे सर्वात पद्धतीने जी काही परिचारिका, भौतिक उपचार तज्ञ, आहार तज्ञ, औषध निर्माता, विद्युत हृदय स्पंदनालेख याचा अर्थ काय होतो ECG टेक्निशियन। ECG टेक्निशियन म्हणजे काय, विद्युत हृदय स्पंदनालेख। त्याच पद्धतीने रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शक म्हणजे काय, ज्याच्यासाठी MSW ही क्वालिफिकेशन असते। त्याच पद्धतीने व्यवसाय उपचार तज्ञ, दंत स्वच्छता तज्ञ आणि नळ कारागीर आणि हे सर्व जे काही पद आहे ते ग्रुप C या संवर्गामध्ये मोडतात। यामध्ये दिलेला आहे विविध शासनाच्या जे काही व्याख्या आहे ते आपल्याला दिलेले आहे। यामध्ये सर्वात प्रथम आपण बघणार आहोत नियुक्ती प्राधिकारी कोणता राहणार आहे। तर नियुक्ती प्राधिकारी यामध्ये जो असणार आहे तो आहे आयुक्त राज्य कामगार विभाग। कोणता, आयुक्त राज्य कामगार विभाग हा आपला नियुक्ती प्राधिकारी असणार आहे। नियुक्ती प्राधिकारी म्हणजे काय हो, तर नियुक्ती प्राधिकारी म्हणजे जो तुमच्या हातात ऑर्डर देणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुमच्या बदलीचे अधिकार त्यांना असणार आहेत। तुम्हाला तुमचं जर काही डिस्क्वालिफिकेशन वगैरे झालं तर त्यांचे सुद्धा अधिकार ह्या नियुक्ती प्राधिकरणाला राहणार आहेत। यालाच आपण काय म्हणतो, नियुक्ती प्राधिकारी। आणि हाही कुठे राहतात, मुंबईमध्ये। राज्य कामगार विमा योजनाचे आयुक्त ही सर्व जबाबदारी राहते, ही आहे। त्यानंतर याचा अर्थ दुसरा गोष्ट आहे, आता इथे दिलेला आहे प्रमाणपत्र। प्रमाणपत्र म्हणजे काय, समजा जर तुम्ही डिग्री होल्डर असाल तर तुमची पदविका प्रमाणपत्र किंवा जर तुमचं डिप्लोमा होल्डर असाल तर त्याची पदविका प्रमाणपत्र याचा हा अर्थ होतो। त्यानंतरचा जे आहे ते आहे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे काय, जर आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे काही HSC बोर्ड आहे त्या बोर्डाचं जे काही प्रमाणपत्र असतात त्यालाच आपण काय म्हणतो, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र। त्याच पद्धतीने
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे काय? जर महाराष्ट्र शासन आहे आणि महाराष्ट्र शासनामधले जे काही आपलं HSC SSC बोर्ड आहे त्यालाच आपण काय म्हणतो की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. आणि निवड समिती, तर निवड समिती म्हणजे काय की हे जे काही विविध पदे आहे त्या विविध पदांसाठी जे की जाहिरात येणार आहे त्या जाहिरात येण्यासाठी जे काही क्रायटेरिया असतो किंवा जाहिरात कशी यावी कधी यावी त्याच्या जे काही तारखा असतात हे काही डिसाइडिंग समिती आहे त्याला आपण निवड समिती असे म्हणतो. आणि यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत पदे, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांची वयोमर्यादा आणि त्यांचा अनुभव, कोणकोणत्या पोस्टसाठी अनुभव लागतो. तर सर्वप्रथम जे काही आहे ते आहे प्रभारी परिचारिका किंवा परिसेविका. काय? प्रभारी परिसेविका. आणि यांचा काय आहे गट क. तर प्रभारी परिसेविका म्हणजे काय? जर इन्चार्ज सिस्टर, त्याला हॉस्पिटल काय म्हणतो? इन्चार्ज सिस्टर. आणि हे कोणतं आहे? ग्रुप सी चं पद आहे. आता यांनी काय सांगितलेलं आहे? त्यानंतर आहे परिचारिका गट क. आता यामध्ये जी काही वयोमर्यादा आहे ती आहे वयोमर्यादा सर्वप्रथम तर महाराष्ट्र शासन असो, महाराष्ट्र शासन आहे आणि त्यामध्ये विविध विभाग असो, महाराष्ट्र शासनाचा जे काही तुम्ही असाल, महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि महाराष्ट्र शासनामध्ये तुम्ही महाराष्ट्र शासकीय सेवक म्हणून जर तुम्हाला लागायचं असेल तर प्रत्येक पदाची वयोमर्यादा ही ठरलेली आहे आणि ही जवळपास फिक्स आहे. म्हणजे तुम्ही MPSC जा किंवा कोणतीही सरळ सेवे पद मध्ये जा, तुम्ही तलाठी बना, ग्रामसेवक बना किंवा तुम्ही फार्मासिस्ट बना, त्यासाठी जी काही वयोमर्यादा आहे ती आपल्या कमीत कमी जे वय असतं ते आपला 18 वर्ष असतं. किती? 18 वर्ष इथे दिलेलं आहे. ती जी काही किमान वयोमर्यादा, जी किमान वयोमर्यादा ती काय? 18 वर्ष. पण हे 18 वर्ष कधी असावं? जर ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरतात, फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस जरी तुम्ही 18 वर्ष असाल, अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांकास तुमचं किती? 18 वर्ष हे पूर्ण झालेलं असावं. म्हणजे एखादा व्यक्ती आहे किंवा आणि आज किती तारीख आहे? सपोज आज 1 ऑगस्ट आहे, तर 1 ऑगस्टच्या या दिवशी जर फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक असेल तर त्याला 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर तो व्यक्ती, तो विद्यार्थी, तो कॅन्डिडेट हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. हे 18 वर्ष. आणि अधिकतम वय किती, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त किती वयापर्यंत हा फॉर्म भरू शकतात? तर 38 वर्ष. किती? 38 वर्ष. 38 वर्ष. आणि मग जर एखादा व्यक्ती हा जर सामाजिक आरक्षणाचा लाभ घेत असेल, म्हणजे OBC असेल, SC कॅटेगरी असेल, NT कॅटेगरी असेल किंवा अधिक दुसरा कोणत्या काही संवर्गाचा लाभ घेत असेल तर त्यामध्ये सूट दिलेली आहे 5 वर्ष. म्हणजे 43 वर्ष हे पूर्ण झालेले असावं. असं ह्या सर्व पदांसाठी ही वयोमर्यादा ठरलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत शैक्षणिक अर्हता. वयोमर्यादा ही सर्व पोस्टसाठी ही सारखीच आहे, त्यामुळे मी परत ती एक्सप्लेन करणार नाही. आता आपण फक्त शैक्षणिक अर्हता आणि पोस्ट हे बघणार आहोत. तर सर्वात पहिले जे आहे आपली परिसेविका, यामध्ये शैक्षणिक अर्हता हे दिलेली आहे. जर यामध्ये 2 आहे, एक आहे तुमचं जे काही संविधानिक विद्यापीठाची नर्सिंग शाखेतील पदवी असावी. ओके, त्याला आपण काय म्हणतो? BSc इन नर्सिंग. BSc नर्सिंग असावी तुम्ही, BSc नर्सिंग. किंवा जे काही पदविका आहे 12वी सायन्स झाल्यानंतर विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा आणि जी काही GNM ही जी काही पदवी, GNM ही पदविका धारण केलेली असावी. हे दुसरा क्रायटेरिया. आणि तिसरा क्रायटेरिया जे काही महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 आहे यामध्ये तुमचं नोंदणी केलेली असावी. म्हणजे एखादा फक्त BSc नर्सिंग आहे तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर तुमची जी काही नोंदणी झालेली असावी, तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं ते नोंदणीचं, तेव्हा तुम्ही GNM किंवा परिचारिका या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर 2 नंबरचं पद आहे भौतिक उपचार तज्ञ गट क.
यालाच काय आपण म्हणतो फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट. आणि या फिजिओथेरपिस्टसाठी जे काही मिनिमम क्रायटेरिया आहे तो सुद्धा काय आहे, पदवीचा आहे. म्हणजे तुमची त्या विषयामध्ये पदवी झालेली असावी. यामध्ये दिलेलं आहे की संविधानिक विद्यापीठाची भौतिकोपचार तज्ञ या विषयामध्ये आपली पदवी असावी आणि त्याच पद्धतीने हे जे काही आहे यामध्ये नोंदणी झाली असावी. त्यानंतर 3 नंबरचं पद आहे आहार तज्ञ. याला आपण काय म्हणतो, आहार तज्ञ. आणि या पदासाठी सुद्धा जर आपण या RR नुसार जर बघितलं तर जे काही आहे आपलं शैक्षणिक पात्रता यामध्ये पोषण व आहारशास्त्र या विषयामध्ये आपला पदवीचा कॅन्डिडेट हवा. कोणता, पोषण व आहारशास्त्र तज्ञ. त्यानंतरचं पद आहे औषध निर्माता. मित्रांनो इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या पहिले डिप्लोमा होल्डरसाठी सुद्धा यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता. आता इथे जे आहे औषध निर्माता यासाठी आपल्याला B.Pharm हे कंपल्सरी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, इथे B.Pharm हे कंपल्सरी आहे. औषध निर्माता घटक यासाठी एक आहे औषध निर्मा या पदवी ही धारण केलेली असावी. म्हणजे डिप्लोमा होल्डर येथे उल्लेख नाही आहे, पदवी ही कंपल्सरी आहे. आणि 2 नंबर हे जे काही आपलं नोंदणी केलेली असावी. म्हणजे तुम्ही नोंदणी फार्मसिस्टची ही B.Pharm नंतर आपलं नोंदणी सर्टिफिकेट आपल्याकडे हवं. या 2 गोष्टी औषध निर्माता यासाठी महत्वाच्या आहे. त्यानंतरचं जी काही पोस्ट आहे ती आहे विद्युत हृदय स्पंदनालेख तंत्रज्ञ. यालाच आपण काय म्हणतो, ECG टेक्निशियन. आणि याच्यासाठी जर आपण आपलं क्रायटेरिया बघितला तर यामध्ये आपलं हृदय चिकित्सा या जो काही विषय आहे त्यामध्ये आपलं पॅरामेडिकलची तंत्रज्ञाची डिग्री पाहिजे, किंवा जर आपण भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा बायोलॉजी या विषयामध्ये आपलं BSc झालेलं असेल आणि जर आपल्याला हृदय चिकित्सा या विषयामध्ये आपली पदविका किंवा प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर आपण याला ऍप्लिकेबल होऊ शकतो. परंतु इथे आपल्याला 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा हा अनुभव असणे गरजेचे आहे. आणि हा अनुभव सुद्धा जर एक शासकीय असो किंवा निमशासकीय असो किंवा महानगरपालिका किंवा खाजगी रुग्णालय किंवा रोग निदान केंद्र यामध्ये आपण धारण केलेलं असावं. म्हणजे काय, इथे जर तुम्ही ECG टेक्निशियन म्हणून कोणत्याही सरकारी दवाखान्यात काम केलेलं असावं किंवा कोणत्याही प्रायव्हेट ठिकाणी काम केलेलं असावं, परंतु आपल्याला 2 वर्षाचा अनुभव हा गरजेचा आहे. इथे लक्ष असण्याची गोष्ट आहे. पहिले आपण जे काही पद पाहिले त्यांना मध्ये अनुभव हा नव्हता, अनुभव हा कंपल्सरी नव्हता, परंतु ECG टेक्निशियनसाठी हा अनुभव गरजेचा आहे. म्हणजे जे व्यक्ती ऑलरेडी काम करत आहात तुम्ही त्यांना खूप चांगला चान्स आहे, कारण अनुभव प्रमाणपत्र हे सहसा कोणाकडे उपलब्ध नसतं. त्यामुळे जेन्युइन कॅन्डिडेट जे व्यक्ती काम करत आहात त्यांच्यासाठी हाही ऍड किंवा हे महत्वाचा RR हा असू शकतो. त्यानंतरचा आहे रुग्णवाहिका चालक. आता यामध्ये सुद्धा जी काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती आहे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा. म्हणजे तुम्ही जर 12वी जरी असाल आणि तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असाल तर तुम्ही आपल्या वाहन चालक म्हणून लागू शकतात. परंतु त्याच्यासाठी दुसरं क्रायटेरिया काय आहे, तुमचा C1 प्रवर्गाचा वाहन परवाना धारण केलेला असावा आणि तुमचा इथे कोणत्याही पद्धतीचा अनुभव इथे दिलेला नाही आहे. त्यानंतरचं पद आहे सामाजिक मार्गदर्शक. तर याच्यासाठी जर आपण बघितलं तर जी काही शैक्षणिक अर्हता आहे ती आहे आपली डिग्री. सामाजिक कार्य या विषयामध्ये आपली डिग्री झालेली असावी. आणि त्यानंतरचा आहे व्यवसाय उपचार तज्ञ. आणि याचा जर विचार केला याच्यासाठी सुद्धा आपलं डिग्री याची काय किमान पदवी झालेली असावी आणि आपलं नोंदणीकृत सर्टिफिकेट आपलं हवं. त्यानंतरचं जी पोस्ट आहे ते आहे दंत स्वच्छता तज्ञ. यामध्ये
जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दंत यांत्रिकी या विषयामध्ये आपली पदविका असावी, म्हणजे डिप्लोमा होल्डर असावा, आणि त्याच पद्धतीने 2 वर्ष आपल्याला कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यानंतरचा आहे नळ कारागीर. तर नळ कारागीर यामध्ये जर आपण बघितलं तर आपली जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती आहे आपली 12वी सायन्स आणि नळकाम या विषयामध्ये आपली पदविका धारण केलेली असावी, आणि विशेष म्हणजे 2 वर्षाचा अनुभव आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे विविध पदे आपण बघितले. त्यानंतर यामध्ये काही नियम दिलेले आहे. जर तुम्ही ऑलरेडी सर्व्हिसला असाल त्यासाठी वेगळा नियम काही असेल, किंवा जर तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तर ज्येष्ठता यादी जी आहे ती कशा पद्धतीने लागेल याचं सुद्धा काही नियम दिलेला आहे. त्यानंतर जे काही शासकीय वेगवेगळे नियुक्तीचे काही नियम असतात ते त्याच पद्धतीने फॉलो होईल असं सुद्धा यामध्ये दिलेलं आहे, आणि खाली आपले शासनाचे उपसचिव यांचं सही वगैरे आहे दिलेलं. अशा पद्धतीने हा रिक्रुटमेंट रूल्स, त्याला आपण काय म्हणतो RR, हा प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा, आणि आपण तो डिटेल अभ्यासला आहे. तर डायरेक्शन अकॅडमीच्या सध्यामध्ये अनेक बॅचचे चालू आहे. आपलं जे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे यांच्या ग्रुप C तलाठी भरतीचे ॲड आहे. त्याच पद्धतीने कनिष्ठ लिपिक क्लर्क यासाठीचा सुद्धा ॲड चालू आहे, आणि त्यासाठी आपली ऑनलाईन बॅच चालू आहे. जे काही विद्यार्थी इंटरेस्टेड असाल त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याच पद्धतीने आपले जे काही ॲप आहे त्या ॲपमध्ये विविध कोर्सेस चालू आहे. या सर्व यांचा आपण उपयोग करा, आणि आपल्या जे काही येणाऱ्या कालावधीमध्ये अभ्यास करा. तुमच्या समस्या असेल त्या आम्हाला विचारा, फोन करा. इथे आपलं टीम अवेलेबल आहे, ती तुम्हाला जे काही योग्य मार्गदर्शन करेल. ओके, धन्यवाद. ओके, ही आपली बॅच चालू आहे RTO इन्स्पेक्टरची. त्याच पद्धतीने तलाठी भरतीची बॅच सुद्धा चालू आहे. आता सध्या सवलत चालू आहे, तुम्ही याचा लाभ घ्यावा. ओके, थँक्यू.